गाळाचा कॉन्ट्रॅक्टचा घोटाळा आहे, ज्यामध्ये 2024 साली विधान परिषदेत मिठी नदीच्या गाळाबद्दल मी प्रश्न उपस्थित केला। त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरची अनियमितता, सीबीसी नॉन प्रमाणे काम न करणं, ज्या पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिले गेले त्या कॉन्ट्रॅक्ट समोर प्रश्नचिन्ह उभं राहणं, जे कॉन्ट्रॅक्टर होते ते त्यांच्या कामाचा तो त्यांना अनुभव नसताना दिलेली कामं, या व्यतिरिक्त ज्या पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्टची व्याप्ती होती याबद्दल मी विधान परिषदेत अहवाल उठवला आणि तेव्हाचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेंनी त्यावरती एसआयटी नेमण्याचं आश्वासित केलं आणि एसआयटी नेमली गेली। बऱ्याच पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारला एसआयटीचं काय झालं, पण खऱ्या अर्थाने एसआयटी फार मागून काम करत असतं। 6 महिने 8 महिने त्याचा तपास करतं, अभ्यास करतं, रेल काढतं आणि त्याच्यानंतर खऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला त्याची व्याप्ती पडायला लागते। तशाच पद्धती त्याच्या एसआयटीची व्याप्ती आता लोकांना माहीत पडायला लागली, ज्यामध्ये आतापर्यंत माझ्याकडे जे एफआयआर आलेला आहे त्यामध्ये जवळजवळ 16 लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यापैकी काही सरकारी कर्मचारी आहेत, महापालिकेचे कर्मचारी आहेत, काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, 5 कॉन्ट्रॅक्टर्स आहेत आणि काही लोक ही ह्या कामामध्ये दलाल आहेत आणि काही लोकांची चौकशी सुरू आहे। खरी तर ही चौकशी फक्त 2च वर्षाची केली गेली, परंतु माझी मागणी या चौकशीची जवळजवळ 15 वर्षाची, कारण सातत्याने उभाटा शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेमधला भ्रष्टाचार बाहेर काढणं हे खरं काम आहे। ज्या पद्धतीमध्ये छोटं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर 2 वर्षामध्ये 65 कोटीचा घोटाळा काढला गेला आहे। मला वाटतं तर 15 वर्षाचा जर घोटाळा बाहेर पडला तर हा 65 कोटी रुपयाचा घोटाळा फक्त 6.5% होईल आणि या घोटाळ्याची व्याप्ती जवळजवळ 1200 ते 1300 कोटीच्या घरात। त्यामुळे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर 2 वर्षामध्ये एका वर्षामध्ये यांचं म्हणणं 250 ते 300 कोटी रुपये आम्ही खर्च करतो आणि 250 ते 300 कोटी रुपयामध्ये आम्ही 1.5 लाख टन ते 2 लाख टन गाळ काढतो। माझी या सरकारी बाबूंना किंवा कॉन्ट्रॅक्टरना किंवा जे कॉन्ट्रॅक्ट दिलंय त्यांना माझी एकच विनंती विचारण्याची होती की जर तुम्ही 2 लाख टन कचरा काढलाय तर 2 वर्षात 4 लाख टन झाला, 15 वर्षात तो 30 लाख टन झाला। 30 लाख टन मध्ये नवी छोटी मुंबई उभी राहू शकली असती याची मला खात्री आहे। त्यामुळे तो कचरा कुठे टाकला तर कचरा टाकलेलं जे ठिकाण दाखवत आहे त्या ठिकाणी आता टोले जंग इमारती उभ्या राहिली, त्यामुळे कचरा टाकलेलं ठिकाणच मुळी चुकीचं टाकलं गेलंय। त्याच्यामध्ये कचरा टाकताना तिथे ज्या ठिकाणी सरकारी जमिनीवर तुम्ही कचरा टाकताय त्याची तुम्हाला रॉयल्टी भरावी लागते, त्या रॉयल्टी भरलेले कुठल्याही रिसीट यांच्याकडे नाहीये। ज्या ट्रक मधनं 1.5 लाख टन कचरा गेला त्या ट्रकचे नंबर नाही आहेत, जे नंबर दिले गेले आहेत ते मोटरसायकल, रिक्षा, स्कूटर अशा प्रकारचे नंबर दिले गेले आहेत आणि ज्याचा जीपीएस ट्रॅकिंग नाहीये। त्यानंतर ज्या वजन काट्यावरती वजन करायला पाहिजे होतं, कालच एका मराठी वृत्तपत्राने परवाच्या दिवशी एक बातमी लावली ज्यामध्ये याची मोडस ऑफ ऑपरेटिव्ह व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली गेली, परंतु हे सातत्याने मागचे 4 वर्ष मी ओरडतोय की यामध्ये वजन काट्यावरती जो माल टाकला जातो त्या मुंबईमधल्या बिल्डरांचं डेब्रिज हे तिकडे टाकलं जातं आणि एकाच ठिकाणून दोन ठिकाणचे पैसे उचलले जातात आणि ज्याला हा गाळ टाकला जातो त्याच्याकडनं पैसे घेतले जातात। एवढं मोठं हे रॅकेट आहे। त्यानंतर बायो मायनिंगच्या नावाखाली पैसे काढले गेले। बायो मायनिंग म्हणजे काय, ते बायो केमिकल पदार्थ येतो जो मिठी नदीत टाकला, त्याच्या अमिबानी तिकडचा गाळ खाल्ला, त्याचा कचरा खाल्ला आणि क्लीन झालं। त्याचे पॅरामीटर नाहीत, त्याचे पॅरामीटरचे कुठलेही की एरियाज नाहीत, त्यामुळे बायो मायनिंग कोणी केलं, का केलं, कशासाठी केलं याची कुठलीही व्याप्ती कोणालाही माहित नाही। अशा प्रकारचा हा हे सगळं प्रकरण आहे आणि प्रत्येक वेळेला आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येक मिठी नदीच्या कॉन्ट्रॅक्टच्या आधी एक नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचं काम केलं जातं, ज्यामध्ये सांगितलं जातं की जर्मनीमधनं, इटलीमधनं, फ्रान्समधनं, स्पेनमधनं आम्ही टेक्नॉलॉजी आणली आणि उदाहरणार्थ एखादी टेक्नॉलॉजी जर 100 रुपयाची असेल तर त्याच टेक्नॉलॉजीला भाड्याने घेऊन त्याला 2000 रुपये देण्याचं काम केलं जातं आणि ती टेक्नॉलॉजी आणत असताना त्याच्या स्पेसिफिकेशनच्या 4 टेक्नॉलॉजी असतील तर त्यांना अलाउ केलं जात नाही। स्पेसिफिक एकाच कंपनीला टेक्नॉलॉजी दिली जाते ज्या माध्यमातून ह्यांचे जे दलाल आहेत
या दलाल आणि दलालांच्या कंपन्या जर आपण पाहायला गेलं तर स्पेको, स्कायवे, त्रिदेव, एमबी ब्रदर्स या ठराविक कंपन्यांनाही सातत्याने 10 वर्षात कामं दिली गेली आहेत। या कंपन्यांचा संबंध भूपेंद्र यांच्याशी देखील आहे, त्यामुळे स्पर्धा कुठल्या प्रकारची होऊ नये हा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो। आणि माझा आता स्पष्टपणे सरळ आरोप, याच्यापैकी बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत त्या कधी निर्माण झाल्या, या कंपन्या काम करणारा केतन कदम किंवा भूपेंद्र पुरोहित किंवा इतर जी मंडळी आहे, ही मंडळी कधी कॉन्ट्रॅक्टर झाली तर ती कॉन्ट्रॅक्टर झाली 2019 मध्ये, ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर दिनो मोरिया नावाचा सो कॉल्ड स्वतःला फिल्म स्टार म्हणतो, तो फिल्म मी तर कधी त्याचे पिक्चर कुठले पाहिले नाहीये, परंतु सो कॉल्ड फिल्म स्टार एजंट ज्याचे संबंध कोणाशी आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि त्याच्या माध्यमातून ही सगळी कॉन्ट्रॅक्ट 2019 ते 2022-23 पर्यंत दिली गेली। आणि ह्या पद्धतीमधला हा भ्रष्टाचार हा छोटा मोठा भ्रष्टाचार नसून हा किमान 1200 ते 1300 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे। 3 दिवसापूर्वी मी माननीय पोलीस आयुक्त मुंबई श्री देवेंद्र भारतीजी यांना भेटलो, त्यानंतर पोलीस उपायुक्त संग्राम मिशारदार यांची भेट घेतली आणि 500 पानाचे कागदपत्र मी त्यांना दिले। त्या 500 पानाच्या कागदपत्राचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याचा पेन ड्राईव्ह तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता। हा पेन ड्राईव्ह बॉम्ब आहे, आपण जर त्याचा खऱ्या अर्थाने जर अभ्यास केला तर तो पेन ड्राईव्ह बॉम्ब आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीत उचललं गेलं, त्या कॉन्ट्रॅक्टच्या मागे स्पेसिफिक टेक्नॉलॉजी कुठली वापरली गेली, त्या स्पेसिफिक टेक्नॉलॉजीचे खोटे पेपर कसे काढले गेले, त्याच्यामध्ये कोण अधिकारी होते, दिनो मोरियाचा रोल काय, त्याच्या भावाचा रोल काय, या कॉन्ट्रॅक्टरचे त्यांचे संबंध काय, आणि मिठी नदीचा गाळ हा कुर्ल्यातून निघून माहीमपर्यंत येतो, पण तो बांद्र्यात कुठपर्यंत कोणाच्या पायरीपर्यंत जातोय याचा देखील तपास करणं आता गरजेचं झालंय। त्यामुळे या मिठी नदीच्या गाळामध्ये असलेला कचरा, चिखल, उंदीर, माती हे सगळं खाण्याचं काम या राज्यकर्त्यांनी, कॉन्ट्रॅक्टरनी, सो कॉल्ड फिल्म स्टार्सनी आणि या सर्व मंडळींनी केलेलं आहे। याची निपक्षपात चौकशी झाली पाहिजे। या संबंधित मी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील पत्र दिलं, या बाबतीत मी माननीय पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय की ही चौकशी ही 2 वर्षाची न ठेवता ही चौकशी किमान 12 ते 15 वर्षाची करावी, जेणेकरून या मुंबईकरांचा, मराठी माणसाचा जो मुंबईमध्ये स्लममध्ये, चाळीमध्ये आणि ज्या ठिकाणून मिठी नदी जाते त्या आजूबाजूच्या परिसरात राहतो, त्याचे हाल पुन्हा एकदा 26 जुलैला जसे झाले होते तसे न व्हावे। या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा मुद्दा मी या चौकशीमध्ये काढला होता, त्याची देखील चौकशी अंती काही गोष्टी निष्पन्न झाल्या। ज्या वेळेला 26 जुलैचा फार मोठा फ्लड आला होता, मला वाटतं तुमच्यापैकी काही लोक आमच्या बरोबर देखील पाण्यामध्ये मुंबईकरांच्या मदतीला आपण सर्व होतो। सिद्धिविनायक मंदिराचा त्या काळात मी ट्रस्टी होतो, त्यामुळे त्यावेळेला आपण प्रचंड लोकांना, मुंबईकरांना मदत करण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु ते झाल्यानंतर तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान कैलासवासी मनमोहन सिंग साहेबांनी मुंबई महापालिकेच्या मिठी नदीच्या संरक्षण भिंतीसाठी 1400 कोटी रुपयाचा पंतप्रधान विशेष निधी दिला होता। मला वाटतं की ती मुंबई मिठी नदीमध्ये बांधलेली भिंत ही आपण शोधली पाहिजे, ती भिंत कुठे गेली हे देखील आपण पाहिलं पाहिजे आणि त्या भिंतीचं काय झालं हे देखील पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, कारण आताच्या चौकशी अंती हे माहिती पडलंय की ती भिंतच मुळी आता तिथे नाहीये। या व्यतिरिक्त अनेक लाख उंदीर मारले असा देखील दावा त्यामध्ये केला गेला, म्हणजे चिखल खाल्ली, माती खाल्ला इथपर्यंत ठीक होतं, आता उंदीर देखील खाण्याचं काम या मंडळींनी केलंय। जवळजवळ 1 लाख उंदीर मारल्याचा त्यांनी दावा केलाय आणि 100 रुपये पर उंदीर प्रमाणे त्याच्यामध्ये कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, कोटी रुपयाचा झालाय, हा देखील मी आज आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दावा करतो। त्यामुळे या संपूर्ण भ्रष्टाचाराची व्याप्ती ही राजकुमारापर्यंत जाते का, या भ्रष्टाचाराची व्याप्ती कोणाच्या तरी अजून राजकीय नेतृत्वापर्यंत जाते का, याचा देखील अभ्यास आपल्याला आता करावा लागेल। तुमच्या पत्रकारितेच्या विशेष असे जे तुमचे अनुभव आहेत त्या माध्यमातून, मी दिलेल्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून तुम्ही अजून चौकशी करा तर कदाचित माझ्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्हाला देखील माहीत पडतील आणि अशा प्रकारचा हा 1200 कोटीचा सर्वसामान्य माणसाचा, मराठी माणसांचा, मुंबईकरांचा पैसा खाणारे हे सो कॉल्ड दलाल, कॉन्ट्रॅक्टर आणि राजनीतिक यांना शिक्षा ही झाली पाहिजे।
ही माझी मागणी आहे. माझ्या माहितीप्रमाणे ईडीने देखील याचा गुन्हा दाखल केलाय. येणाऱ्या मंगळवारी किंवा बुधवारी मी ईडीचे सहसंचालक यांना देखील मुंबईमध्ये भेटणार आहे आणि त्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याबरोबर पत्रकार परिषद घेऊन अजून काही घोटाळ्याचा बॉम्बस्फोट किंवा पेनड्राईव्ह स्फोट करता येतो काही मी आपल्याला दाखवतो.